सध्या टेंभुर्णी शहरामध्ये गावाने पाणी जे 10 ते 12 दिवसांनी येते, त्याच्यावर तुम्ही एक नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया साफ आणि सरळ आहे. आज आपल्या जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, देशात म्हणा, भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. इथं सुद्धा सरपंच भारतीय जनता पार्टीचा आहे. परंतु इथल्या खालच्या बॉडीतील जे भारतीय जनता पार्टीचे छोटे मोठे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळं आणि आपसात हेवे दावे ओढता नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे लोक भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे. ह्या नाराजीचं कारण त्याच्यामुळं गावातील सगळ्या समस्या, सगळ्या उणिवा, सगळ्या चांगल्या वाईट गोष्टीवर परिणाम होत आहे आणि त्याचाच परिणाम पाण्यावर होत आहे. तो कसा होत आहे, जर इथं रोडला पाणी जर नळाला सुटलं तर नळाला पाणी कमी आणि रोडला पाणी जास्त. सोमवारचा दिवस असतो, बाजाराचा दिवस असतो, आठवड्यातला पहिला दिवस असतो. याला नियोजन समजत नाही का? ते अरे हे लहान मोठे व्यापारी व्यापार करायसाठी येते, त्याच्या पालाखाली पाणी जातं. किती शर्मनाक गोष्ट आहे. मग सोमवारचा दिवस तर टाळून द्या ना. काहीच टाळत नाही. ते नियोजनाचा अभाव आहे. त्याला काय करावं काही सुचत नाही. खडकपूर्णाची जी पाईपलाईन आहे ती मंजूर होऊन 15 वर्ष, त्याचं इलेक्शन आलं ते परिपत्र काढते. इथं गाजर द्यायचं काम चालू आहे. इथं देवा अकोला आहे, तिथं लगेच पाणी जल जीवन मिशनचं तर काम कम्प्लीट झालंय काही आपलं. सगळं घोषणा नुसत्या कागदावर आहे. उद्घाटन सगळं झालेलं आहे प्रतापजी, पण त्याचा माणसाला काहीच फायदा नाही आहे. आणि सगळं सोन्याचा महल आहे आणि त्याला आरामाचं काम नाही. जगात जर्मनी, महाराष्ट्रात परभणी आणि जालना जिल्ह्यात टेंभुर्णी सगळं भकास करून ठेवलं. याला समजायला पाहिजे. याची जबाबदारी जर कोणी एखादा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून येतो त्याची जबाबदारी ना, पण या जबाबदारीचे ते भाग विसरलेले आहे आणि त्याची सजा टेंभुर्णीच्या गावाला भेटेल आहे. इथं काहीच नाही. इथं सूचना कितीही केल्या. आता आम्ही काल बघितलं, आम्ही गेलो होतो तिथं पाणी तर आपल्याकडे टेंभुर्णीत येते, जल जीवन मिशनचं पाणी येतं, परंतु तुम्हाला प्रत्यक्षात नळाला पाणी येत नाही. अरे इथं लोक झेंडूबाम लावून राहिले त्या पाण्यामुळं. लोकांनी इथं नियोजनच नाही ना. सांगा ना, इथं नालीचं नियोजन नाही, साफसफाईचं नियोजन नाही, पाण्याचं नियोजन नाही. आणि राजकारण तर एवढं इथं यायचे लोक आपसात यायच्याच चांगल्या तोड राहिले. ह्या त्याच्या नियोजनामुळं लोकांचं नुकसान होऊन राहिलं. त्यानं आता जरी सुधारा, आता आमचं काही आरक्षण लागणार आहे म्हणते ग्रामपंचायत. आता एक तर जुना माणूस या होता निवडून, एक बी येत नाही आता. हे त्याला समजत नाही. त्याला आम्ही काय करणार? आम्ही व्यापारी लोक आहे, गरीब लोक आहे, दुबळे लोक आहे, कसं बी पोट भरालो, पण त्याच्या नुकसानीमुळं आमचं